हाय हॅलो नमस्कार. मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. खूप साऱ्या अशा कमेंट येतात की ताई केस खूप गळत आहेत, केस खूप पातळ झालेत, कोंडा झाला आहे, एकदम फ्रीझी केस झालेत, काय करू सुचत नाही, अक्षरशः टक्कल पडायची वेळ आले. तर याच्यावरती आज मी एक घरगुती छान असा उपाय घेऊन आले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझेसुद्धा भरपूर केस गळत होते, पण त्याच्यावरती मी हे असे घरगुती उपाय केले त्याच्याने केस गळती पूर्णपणे कमी झाले. तर चला, घरामध्ये म्हणजेच आपल्या किचनमध्ये तांदूळ सगळ्यांच्या घरी असतात, तर त्यातील 3 ते 4 चमचा तांदूळ घ्या. तांदळाचा खूप छान फायदा आपल्या केसांना होतो. केस सिल्की शायनी होतात, केस गळती कमी होते, केसातील कोंडा कमी होतो. तांदळामध्ये ना ॲमिनो ॲसिड नावाचं गुणधर्म आहे, ते आपल्या केसांच्या मुळांना पोषण देतात, केस मजबूत बनवतात, चमकदार बनवतात. परत केसांची जे मध्येच तुटणं असतं ते सुद्धा कमी होतं. केसांना नैसर्गिक शाईन या तांदळाच्या पाण्यामुळे मिळणार आहे. आता इथे आपण घेतला मेथीदाणा. मेथीदाणा हा केसांसाठी एक नैसर्गिक प्रोटीन पॅक मानला जातो. त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, लोह, परत व्हिटॅमिन सी सारखे पोषण तत्व जास्त प्रमाणात असतात, जे केसांची मुळं बळकट करतात आणि नवीन केस उगवण्यास मदत करतात. केस गळती कमी होते, कोंडा कमी होतो आणि काही वेळेस केस आपले खूप ड्राय झालेले असतात, कोरडे झालेले असतात, तर ते सुद्धा कमी करण्याचं काम हे मेथी करते. आता पुढचं साहित्य आपण घेतलं आहे कांदा. कांदा हा सगळ्यांच्या घरी इझिली अवेलेबल होतो. रोजच्या खाण्यामध्ये आपण कांदा वापरतो. कांद्यामध्ये सल्फर नावाचं खनिज असतं आणि हेच केसांच्या मुळासाठी सर्वात महत्त्वाचं पोषण तत्व मानलं जातं. आता सध्या तरी आपण 3 साहित्य घेतलेत, तर मेथीदाणा आणि तांदूळ यातील चांगले गुणधर्म मिळवायचे असतील तर हे ना दरदरीत वाटून घ्या, मिक्सरला एकत्र करा आणि पाणी वगैरे काहीच नाही घालायचं, फक्त दरदरीत वाटून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही घरामध्ये आणखी साहित्य जर असेल ना, कळोंजी म्हणजेच कांद्याचं बी, ते सुद्धा ॲड करू शकता, ते सुद्धा केसांसाठी फायदेमंद आहे. आता एक पॅन घ्या, पॅनमध्ये हे दरदरीत तांदूळ आणि मेथी वाटले ना तर ते काढून घ्यायचे. हे ते तुम्ही पाहू शकता, हे असं वाटून घ्यायचं. आता एका पॅनमध्ये हे काढून घ्या. याच्यामध्ये 2 ग्लास पाणी आपल्याला घ्यायचं आहे. रोजमेरी जर तुमच्याकडे अवेलेबल असेल ना तर ती घ्या. आता माझ्याकडे रोजमेरी होती. हे ऑनलाईन ना इझिली मिळते आणि एकदम स्वस्त आहे, जास्त महागसुद्धा नाही. पण या रोजमेरीचा फायदासुद्धा केसांसाठी छान होतो. केस सिल्की शायनी सुगंधित होतात, केसांची मुळं बळकट होतात. तर ही अशी आणून ठेवली ना की जे तुम्ही टोनर वगैरे बनवता त्याच्यामध्ये ॲड करू शकता, किंवा फ्रेश रोजमेरी ची पानंसुद्धा अवेलेबल असतात, ब्लिंकेटवरती मिळून जातात ऑनलाईन जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर, किंवा त्याचं झाडसुद्धा आणून लावू शकता. आता 2 चमचा इतकी ही रोजमेरी घ्यायची. आता पुढचं साहित्य आपण घेणार आहोत, तर तुमच्या केसातील कोंडा पूर्णपणे कमी होईल, तर तो म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता हा केसांसाठी खूप फायदेमंद आहे. आपण भाजी आणतो त्याच्यामध्ये भाजीवाला आपल्याला फ्री देतो कढीपत्ता, आणि खरंच रोज सकाळी उठून जर 5-6 पानं कढीपत्त्याचे खाली पेट खाल्लीत ना, त्याचा असर नक्की तुम्हाला दिसेल. तुमचे केस खूप गळत असतील ना तर कढीपत्त्याचे पानं ना खा, चावून खा. 1 महिना रेग्युलर तुम्ही कढीपत्त्याचे पानं रोज सकाळी खाली पेट खात असाल ना तर तुम्हाला 2 आठवड्यामध्येच तुमचे केस गळती कमी झालेले दिसेल. फक्त हे बाहेरून ट्रीटमेंट घेऊन ना त्याचा असर इतका होत नाही जितका आपण आतून म्हणजे चांगलं पोषण खातो ना त्याच्याने होतो. म्हणून मी माझ्या व्हिडिओमध्ये ना रेमेडीसुद्धा दाखवते आणि त्याच्यासोबत चांगला आहार घ्या हे सुद्धा सांगते. 80% असर आपण जे खातो ना त्याच्यावरती अवलंबून आहे. कारण का आपण जर चांगला आहार खात नाही आणि ह्या बाहेरच्या ट्रीटमेंट घेतोय, महागडे ट्रीटमेंट आपण आपल्या केसांवरती करतोय, स्किनवरती करतोय, काही फरक नाही पडत. आपला फक्त पैसा वाया जातो. आणि काही ना फरक पडत पण असेल, पण तो फक्त तात्पुरता असतो, 1 महिन्याकरता आणि 2 महिन्याकरता. ज्यांच्याकडे पैसा आहे ना ती ह्या बाहेरच्या ट्रीटमेंट करतात. पण माझ्यासारखे सामान्य जर तुम्ही असाल ना तर हे असे घरगुती उपाय करा. लवकर नाही पण काही दिवसांनी ना नक्की फरक आपल्याला जाणवतो, दिसतो सुद्धा. मी माझा अनुभव तुम्हाला सांगते. बऱ्याच कमेंट मला येतात, मी सांगत असते की नक्की तुम्ही ह्या ट्रीटमेंट घ्या. कारण का माझेसुद्धा ना डिलिव्हरी झाल्यानंतर खूप म्हणजे खूप केस गळत होते. मी ना केस साठवून ठेवलेत, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल सुद्धा. मी हा असे घरगुती उपाय करून ना केस गळती पूर्णपणे कमी केले. आता हे तुम्ही पाहू शकता, कढीपत्ता, रोजमेरी, तांदूळ, मेथीदाणा 2 ग्लास पाण्यामध्ये हे आपण शिजायला ठेवलं आहे.
तर 1 ग्लास पाणी होईल ना इथपर्यंत शिजवायचं. आपल्याला अंदाज येतो, म्हणजे थोडंसं असं जाडसर झालं ना की बंद करायचं. आता एक कांदा मगाशीच दाखवला होता आपण घेतला आहे, तर तो ना किसून घ्यायचा आणि त्याचा रस काढायचा. कांदा डेली जरी तुम्ही ना कोणती रेमेडी नाही केलीत, पण कांद्याचा रस काढून जर केसांच्या मुळांना लावलात ना खूप छान फायदा होतो. म्हणजे केस गळती तर कमी होतेच आणि केसातील कोंडा पूर्णपणे नाहीसा होतो. केसामध्ये कोंडा झाला ना की समजायचं केस आपले गळणार म्हणजे गळणार. म्हणून आधी कोंडा कमी करायचा. मग कोंडा कमी करण्यासाठी ना कांद्याचा रस, आल्याचा रस किंवा मेथीदाणा, कलोंजी, मी ना खूप साऱ्या रेमेडी तुम्हाला दाखवलेत. नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट द्या. आणि सगळ्यात मी तुम्हाला सांगेल की केस गळतीवरती तुम्ही ना तुमच्या आहारामध्ये बदल करा. ते म्हणजे हिरव्या भाज्या. आपण आणतो, खातो. बऱ्याच जणी म्हणतात की आम्ही खातो हिरव्या भाज्या तरी माझे केस गळतात, पण आपण ते शिजून खातोय, ओव्हर कुक करून खातोय. त्याचा फायदा आपल्याला तितका नाही मिळत जितका कच्च्या भाज्या किंवा कढईमध्ये शिजवलेल्या भाज्या. आपण कुकरला जे लावतो ना त्याच्याने बिलकुल फायदाच होत नाही. कुकरमध्ये कोणताही पदार्थ शिजवला की तो ओव्हर कुक होतो, मग त्याचा फायदा आपल्या शरीराला मिळतच नाही. पोषण जे पाहिजे ना ते आपल्या केसांना, स्किनला नाही मिळत. म्हणून सांगते की हाफ कुक केलेल्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या खास करून त्यांना 80% शिजवायच्या, जास्त ओव्हर कुक करायच्याच नाहीत आणि त्या खायच्या. परत सलाद खायचा जास्त, त्याच्यामध्ये काकडी, गाजर, बीट हे सगळं येतंच, कोथिंबीर, टोमॅटो. परत दुग्धजन्य पदार्थ, रोज दुपारी ताक प्या किंवा दही खा, साखर न टाकता, मीठ न टाकता. त्याचासुद्धा फायदा ना आपल्या स्किनवरती, केसांवरती होतो. तर आता हे ना शिजवून आपण घेतलं आहे, आता थंड होऊन द्या. आता मी तुम्हाला ना या रेमेडीपासून 3 उपाय दाखवते. जो तुम्हाला आवडेल ना ते तुम्ही करू शकता. आता शिजवतानाच 1 ग्लास पाण्यामध्ये जर हे शिजवून घेतलं ना तर घट्टसर शिजतं. मग ते घट्टसर शिजल्यानंतर मिक्सरला फिरून हेअर पॅक किंवा हेअर मास्क म्हणून तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता. टोनरमुळे नैसर्गिक चमक केसांना येते, पोषण मिळतं मुळांना केसांच्या. मग टोनर जर बनवायचा असेल ना तर इथे मी 2 ग्लास पाणी घेतलं आहे. हे पाणी गाळून घ्या आणि हे जे निघालेलं आहे ना हे फ्रीजला ठेवलं ना, आणि ज्यावेळेस तुम्हाला केस धुवायचे आहेत त्यावेळेस तुम्ही केळ किंवा दही घालून किंवा अंडं घालून एक हेअर मास्क बनवा, तुम्ही तुमच्या केसांना लावा, अर्ध्या तासाने केस धुवा. तर आता ते जे निघाले ते मी वाया जाऊ देणार नाही आहे. हे एका कटोरीमध्ये काढून मी फ्रीजला ठेवेल आणि केस धुण्याच्या आधी याचा हेअर मास्क म्हणून मी माझ्या केसांवरती अप्लाय करेल. हे ते पाहू शकता, हे इतकं निघालं आहे. हे फ्रीजरला जरी ठेवलं ना, बर्फ झाला तरी चालेल, केसांना लावायच्या आधी तुम्ही अर्धा 1 तास बाहेर काढून ठेवा. तर हे आता साईडला ठेवू आपण. आता जे पाणी निघालं आहे म्हणजेच टोनर म्हणून त्याचा आपण वापर करू शकतो. हे एक काचेच्या बॉटलमध्ये ट्रान्सफर करून घ्या आणि याच्यामध्ये तुम्ही तेल कोणतंही घालू शकता. दिवसातून 2 वेळा हे टोनर तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांना फक्त लावायचं. जास्त केस ओले नाही करायचे, थोडंसं लावायचं. आठवडाभर हे तुम्ही टोनर म्हणून वापरू शकता, पण फ्रीजला ठेवायचं. आता फ्रीजला का ठेवायचं सांगू का? याच्यामध्ये आपण कोणतंही केमिकल वापरलेलं नाही आहे. जे काही वापरलं आहे ते सगळे नैसर्गिक घटक वापरलेत आणि नैसर्गिक घटक हे सगळ्यात आधी लवकर खराब होतात. म्हणूनच सांगते की हे फ्रीजला ठेवायचं आणि ज्या वेळेस वापरायचं आहे थोडंसं काढून त्याच्यामध्ये कांद्याचा रस किंवा आल्याचा रस घालून तुम्ही तुमच्या केसांवरती, केसांच्या मुळावरती अप्लाय करू शकता. आता इथे पाहू शकता मी कांद्याचा रस काढला आहे आणि त्याच्यामध्ये हे टोनर थोडंसं ॲड केलं आहे. जर तुम्हाला हे टोनर लवकर संपवायचं आहे, नाही ठेवायचं, मग तुम्ही जो हेअर मास्क बनवला आहे ना त्याच्यामध्ये हे ॲड करून तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता किंवा तुमच्या घरामध्ये आवळा पावडर, रेटा पावडर, शिकाकाई पावडर जे काही असेल ना ते या टोनरमध्ये मिक्स करून हेअर पॅक म्हणून केसांवरती अप्लाय करू शकता. वाया काहीच घालून देऊ नका. आता इथे माझ्याकडे केळ आहे, पण मी आता हा हेअर मास्क नाही लावणार आहे, मी उद्या केस धुणार आहे, त्याच्यामुळे उद्या लावेल. फक्त एक सांगेल, कांद्याचा रस आणि हे टोनर मिक्स केल्यानंतर 1 दिवसात संपवा. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. धन्यवाद.